नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चमत्कारिक आजाराने नागरिक हैराण, 3 दिवसात पडत आहे नागरिकांचे टक्कल। प्रत्येक माणसाला त्याचे घनभोर केस असणे म्हणजे एक सौंदर्याचा दागिना असल्यासारखे आहे। त्यामुळे माणूस केसांची निगा राखण्यासाठी केसांना फार जपत असतो आणि असे केस जर कोणत्या आजाराने जाऊन डोक्यावर टक्कल पडत असेल तर हे फार भीतीदायक आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ही घटना आहे। या तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना या अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या आजाराचा आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केला आहे, पण असे केस जाण्याचे नेमके काय कारण आहे, ते कशाने केस जात असतील याबाबतीतील निदान अजून अस्पष्ट आहे। बोडगाव, कालवड, हिंगणा या गावात केस गळती या आजाराने हाहाकार केला आहे आणि या रोगाचे अनेक कुटुंबातील बळी जात आहेत। अगोदर डोक्याला खाज येते, खाज आल्यानंतर तेथील केस हाती येतात आणि तिसऱ्या दिवशी टक्कल पडते। त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। अशा आजाराने गेल्या काही दिवसातच तेथील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे। त्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे। आरोग्य विभागालाही कारण मिळत नसल्याने नागरिक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। तज्ज्ञांनी विषाणूजन्य आजाराची शक्यता वर्तवली आहे। काही डॉक्टरांचे मत आहे की असे शॅम्पूने होत असेल, पण कधीही शॅम्पू न वापरणाऱ्या लोकांचेही केस जात आहेत। त्यामुळे नागरिकांच्या खळबळ उडाली आहे। आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देत केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही माहिती देण्यात आली आहे। या सर्वेक्षणात 30 रुग्ण आढळले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जगदीश भोईर, बुलढाणा।